पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद यीशु. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचे वचन अनेक वचन आहेत जिथे प्रभूने बोललेलं आहे, तू माझ्या बरोबर उभं राह, मी तुझ्या बरोबर उभं राहणार. हालेलुया 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 हालेलुया. स्तोत्र 50 वचन 5 मध्ये देवाने बोललेले वाक्य आहे, माझ्या विश्वासू लोकांना. एकवट करा, गोळा करा. हालेलुया. बलिदानाची प्रार्थना. देवाचा विश्वासू लोक एकत्र उभं राहून करताना मोठा आनंद आहे, मोठा अभिषेक उतरून येत आहे. हालेलुया. देवाला बरे वाटते अशा लोकांच्या बरोबर उभं राहायला. हालेलुया. म्हणूनच मरण समोर आला. मरायच्या वेळी येशूने सांगितलं, देवाच्या राज्यामध्ये, शेवटच्या प्रभुवचनामध्ये प्रभूने बोलले, देवाच्या राज्यामध्ये तुमच्या बरोबर या बलिदान अर्पण करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण सर्व लोक इकडे तिकडे तयारीला गेलो. हालेलुया. तेव्हा वेदी जवळ येशू, माता मरिया, संत लोक ऑलरेडी पोहोचले. ते वाट पाहत आहे. कोणाचा वाट पाहत आहे? प्रेज द लॉर्ड. तंबाखूच्या सर्व धुवून स्वच्छ करून वरती कोणी येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सर्वांचा वाट पाहत बसलेला आहे इकडे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रत्येक मिसा प्रार्थनामध्ये माझा वाट पाहणारा एक परमेश्वर आहे. तो परमेश्वर कोणाचा वाट पाहत आहे? विश्वासू लेकरांचा. हालेलुया. कॅथोलिक लोकांच्या जीवनामध्ये रविवारचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या या रविवारच्या दिवशी आठवडाभरच्या जीवन जगण्यासाठी लागणारा शक्ती परमेश्वर आपल्या देऊन पाठवत आहे. हालेलुया. म्हणून फादर्स ऑफ द चर्च यांनी अशा प्रकारे बोललेला आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, हालेलुया, मिळालेल्या शक्तीने तुम्ही जगताय. हालेलुया. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आतुरतेने वाट पाहत आहे. माझा रविवार समोर येत आहे. संत पौलानी बोलले, काही लोक फुकटचं कसं करताय तसं तुम्ही करायचं नाही. मिस्सा प्रार्थनेसाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहायचं. काही लोकांना काही फरक पडत नाही. कोणाचा घरी मयत झाला तिकडे गेला, कुठेतरी कोणतरी कोणाचं लग्न आहे तिकडे गेला, बिझनेस काम आहे तिकडे गेला. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, माझा शब्दाचा तुम्ही पायाखाली तुडवायचं नाही. हालेलुया. हालेलुया. रविवारचा दिवस पवित्र पाळायचा आहे. हालेलुया. जे कोणी रविवारचा दिवस पवित्र पाळायच्या तयारीमध्ये आहे, परमेश्वर त्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे म्हणून दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 देवाची लेकर अल्पसंख्यक आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल हे जगातील
सर्व देशांमध्ये सर्वात बारका आहे. हालेलुया. हालेलुया. ही जे बारका आहे, छोटा आहे. हालेलुया. सर्व लोक त्याच्याकडे हेवेने बघताय, सर्व लोक त्याच्याकडे रागाने बघताय. हालेलुया. आणि ते सर्वात छोटा आहे म्हणून देवाला माहिती आहे, म्हणून देव त्याच्या काळजी वाहत आहे. देव ज्याच्या काळजी वाहत आहे त्यांच्या विरुद्ध कोणी किती काय केलं तरी तिथे पोहोचणार नाही. आत्ताच जगाने अनुभव घेतलेली गोष्ट असे आहे, हमासच्या लोकांनी हजाराने मिसाईल पाठवत राहिले त्यांच्यावर. इस्रायलच्या राख होणार एवढं त्यांनी पाठवून दिलं. 10,000 पाठवून दिले एका रात्री. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने त्यांना एक हत्यार दिले. हालेलुया. ज्या हत्यार एक येणाऱ्या सगळे मिसाईल झिरो करून टाकणार. हालेलुया. बाकी जगात कोणालाही माहित नाही काय आहे म्हणून. हालेलुया. देवाची लेकर सर्वात छोटा, इस्रायल सर्वात छोटा, तरी देवाने निवडलेला आहे. आणि त्या लोकांना त्याचं जाणीव आहे. हालेलुया. 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 आज आजही फादरने तुम्हाला स्पष्ट करून समजावून दिले. हालेलुया. हे जे 10 आज्ञा आहे इस्रायल लोकांनी मोशेने दिलं तेव्हापासून आतापर्यंत पाळले. चुकलेलं आहे, जेव्हा कधी चुकलं मार बसलेला आहे. हालेलुया. मार बसलेला आहे, परत आलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून स्तोत्र 50 मध्ये देवाने बोललेलं आहे. हालेलुया. माझ्या विश्वासू लोकांना एकवट करा. प्रत्येक रिट्रीट जरी कुठेतरी अविश्वासपणा आलेला आहे, जाणीव करून घेण्यासाठी, परत एक निर्णय घेण्यासाठी, परत पक्का प्रभूच्या सोबत राहण्यासाठी, प्रभूच्या बरोबर जाण्यासाठी निर्णय आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, या 50व्या अध्यायामध्ये 8वं वचन, स्तोत्र 50 वचन 8. हालेलुया. खूप सुंदर असं एक वचन आहे. त्याचा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे. आपण परत एकदा दोन्ही हात वर करूया, सिस्टरच्या मागे बोलूया. तुझ्या यज्ञ संबंधाने तर मी तुला बोल लावित नाही. तुझे होम बली माझ्या पुढे नित्य आहेतच. हालेलुया. प्रियानो, हे 8वं वचन आपल्या सर्वांना सांत्वन देणारा खूप महत्वाचा सुंदर एक गोष्ट आपल्याला बोलत आहे. हालेलुया. बोललेलं वचन ध्यानात आहे. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, तू अर्पण केलेले बलिदान मी कधी विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू मिस्सा प्रार्थनामध्ये कसे येऊन उभे राहिले, तू मिस्सा प्रार्थनामध्ये ज्या भक्तीने उभे राहिले, तू मिस्सा प्रार्थनामध्ये माझ्या बरोबर जे काही समर्पण केलं, तू जे पश्चाताप केला, तू जे कमिटमेंट केला, तुझे नवीन कल्पना, नवीन संकल्प मनामध्ये ठेवले आणि माझ्या मागे यायला तुझे निर्णय घेतला,
तू माझ्या डोळ्यासमोर ते रडले, हालेलुया, तुझ्या ते बलिदान मी कधी विसरणार नाही, हालेलुया. हे देवाचा योजना आहे, हालेलुया. तू देवासमोर केलेले एक बलिदान, अंधकरणापासून अर्पण केलेले एक बलिदान, तू मेलं तरी तू अर्पण केलेले ते बलिदान देव कधी विसरणार. तू मरेपर्यंत देव तुझ्या बरोबर त्या मिस्साच्या आठवणीने बरोबर राहणार. त्यानंतर देखील तू केलेले ते बलिदान देवाच्या समोर राहणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत पादरी पिओ देवाजवळ जे मिसा अर्पण करत होते, त्या मिसामध्ये सर्व स्वर्ग उपस्थित आहे, त्याचा जाणीव तिकडे आहे. हालेलुया. माझ्या पवित्र संस्काराला हालेलुया. जिवंत राहिलेले दिवसांमध्ये केवढे मिसा अर्पण केला, त्या मिसामध्ये देव उभे राहिले. हालेलुया, हालेलुया. मेल्यानंतर आयुष्यभर पादरी पिओनी अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रतिसाद देवाने द्यायला चालू केले. ते आहे आज पादरी पिओ यांच्या संबंधातील चर्चेस, त्यांचा जे कब्रस्थान, हालेलुया, सगळ्या ठिकाणी जे मोठमोठा चमत्कार घडत आहे, पाठीमागे हे कारण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती धो पाऊस पडला तरी, कितीतरी महत्वाचा काम गोष्ट इकडे तिकडे असलं तरी, त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मी माझ्या बलिदानाच्या प्रार्थनेला, मिसा प्रार्थनेला पहिले जागा देणार म्हणून त्या यज्ञामध्ये भाग घ्यायला तुम्ही जेव्हा दावत आहे, सर्व स्वर्ग तुमच्या विषयी आनंदी होऊन तुमच्या बरोबर आहे. तुम्ही मिसामध्ये जे गुडघे टेकलेला आहे ते देव कधीच विसरणार नाही. प्रभु तुम्हा बरोबर असो. माकड हाडाला दुखणे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाचा तरी एका डोळ्याच्या संबंधातील असलेल्या तक्रार, एका कानाच्या संबंधातील असलेली तक्रार, घशाच्या भागातील त्रास परमेश्वर दूर करून देत आहे आणि आशीर्वाद देत आहे. ऍसिडिटीचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या वेगवेगळ्या भागातील स्नायू दुखत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता बरे करत आहे. कोणाच्या तरी पायाच्या गुडघ्याच्या भागातील जे जबरदस्त दुखणे आहे 100% दूर करत प्रभू त्यांना एक नवीन जीवन देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.